महाराष्ट्र सरकारनं नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो थेट हजारो कुटुंबांशी जोडलेला आहे. विषय आहे कौटुंबिक जमिनीच्या वाटणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा. चला तर मग हा नवीन नियम नेमका आहे तरी काय हेच आपण समजून घेऊया. मग सगळ्यात मोठा प्रश्न की कुटुंबाला जर आपापसात जमिनीची मोजणी करून घ्यायची असेल तर आता त्यासाठी अधिकृत खर्च किती येणार आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे पाहूया. बरं, ही सगळी माहिती कुठून आली आहे? तर ही येते थेट महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या एका नवीन परिपत्रकातून. हे बघा, हे परिपत्रक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जारी झालंय आणि यामध्ये या नवीन नियमाचे सगळे तपशील अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत. ओके, तर हा जो नवीन नियम आहे तो खास करून पोट हिस्सा मोजणीसाठी आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की हा पोट हिस्सा म्हणजे नेमकं काय. चला आधी तेच समजून घेऊया. तर बघा, पोट हिस्सा म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक मोठी जमीन आहे जी एकाच कुटुंबाच्या नावावर आहे, म्हणजे संयुक्त मालकीची आहे. त्यातला प्रत्येक भावाचा किंवा बहिणीचा जो छोटा वाटा असतो ना, त्यालाच पोट हिस्सा असं म्हणतात. म्हणजे जेव्हा कुटुंबात वाटण्या होतात तेव्हा प्रत्येक भागाची जी नोंद होते तोच असतो पोट हिस्सा. म्हणजेच अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा नियम कोणासाठी आहे, तर मुख्यत्वे करून संयुक्त कुटुंबांच्या जमिनींसाठी. म्हणजे जेव्हा घरातल्या लोकांना वाटतं की अरे आता आपापल्या वाट्याची मोजणी करून घेऊ आणि त्याची एक अधिकृत म्हणजे सरकारी नोंद करून टाकू, तेव्हाच हा नवीन नियम आणि हे नवीन शुल्क लागू होतं. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ती माहिती ज्यामुळे हा संपूर्ण बदल इतका खास ठरतोय, आणि ती म्हणजे नवीन निश्चित शुल्क. तर मग हे नवीन निश्चित शुल्क आहे तरी किती? ते असं काय आहे ज्यामुळे जमीन वाटणीची प्रक्रिया एकदम सोपी आणि पारदर्शक होऊ शकते? चला पाहूया. आणि ते शुल्क आहे फक्त 200 रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलंय. प्रत्येक पोट हिस्सा किंवा प्रत्येक उपविभागाच्या मोजणीसाठी आता संपूर्ण महाराष्ट्रात एकच फिक्स्ड रेट असणार आहे, फक्त 200 रुपये. ठीक आहे, फी तर कळली. पण हा नियम कधीपासून आणि कुठे कुठे लागू झालाय? चला आता हे तपशील पाहू. या नियमाच्या अंमलबजावणीची एक छोटीशी टाईमलाईन आहे, ती समजून घेऊया. सगळ्यात आधी 22 मे 2024ला सरकारनं या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 पासून या नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू झाली आणि मग 11 नोव्हेंबर 2024 रोजी हे अधिकृत परिपत्रक सगळ्यांसाठी जारी करण्यात आलं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्या अधिकृत परिपत्रकात काय लिहिलंय ते बघा. त्यात स्पष्ट म्हटले की एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिस्स्यांची मोजणी फी ₹200 प्रति पोट हिस्सा निश्चित करणे. आणि हे काही असं हवेत ठरवलेलं नाहीये, तर याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या पक्का कायदेशीर आधार आहे. बरं, हे सगळं ठीक आहे, नियमाला फी ठरली, पण ह्या निर्णयाचा सर्वसामान्य कुटुंबांवर नक्की काय परिणाम होणार आहे? चला जरा ते पाहूया. या नवीन नियमाचे 4 मोठे फायदे दिसतायत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे मानकीकरण. म्हणजे काय, तर आता संपूर्ण महाराष्ट्रात एकच दर, कुठेही जा, फी सारखीच. दुसरा फायदा आहे निश्चितता. म्हणजे आता कुटुंबांना आधीच माहीत असेल की अरे आपल्याला नक्की किती खर्च येणार आहे. तिसरा म्हणजे सगळं सोपं होईल. पूर्वीच्या त्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या फी पद्धती आता बंद. आणि चौथा फायदा म्हणजे कार्यक्षमता वाढेल. यामुळे जमिनीच्या वाटणीची जी सगळी प्रक्रिया आहे ती जास्त वेगाने आणि सोपी होईल अशी अपेक्षा आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न की फक्त 200 रुपयांचं हे निश्चित शुल्क राज्यभरातल्या हजारो कुटुंबांसाठी जमिनीच्या वारसा हक्काची प्रक्रिया किती सोपी करू शकेल. आणि महत्त्वाचं म्हणजे या छोट्याशा बदलामुळे जमिनीवर होणारे वाद मिटवण्यात खरंच किती मोठा फरक पडू शकेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.